बाजारातली सेम टू सेम मावा खवासारखी जी बर्फी मिळते ना, सगळ्यांच्या तोंडात जी विरघळणारी, ती आपण अगदी सोपी आणि चविष्ट घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदीच कमी साहित्यात म्हणजे अगदी जेमतेम 3च साहित्य मी ते वापरलेले. अशा 3 साहित्यांमध्ये आपण ही मावा बर्फी तयार करणार आहोत आणि तेही विशेष म्हणजे कोणताही मावा किंवा खवा न वापरता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर शेवटी नक्की एक लाईक करा. आता मी एका पॅनमध्ये 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर पॅनमध्ये दूध तापवायच्या आधी थोडं 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे. त्याने काय होतं, आपलं जे दूध आहे ना, ते खाली लागणार नाही. आणि त्यामध्ये पाणी ओतलं आता याला बघा, एक उकळी आल्यानंतर 10 मिनिटांनी साधारणतः एक उकळी येते. त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद झाला की 1 मिनिटभर थांबून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटभर साधारण थांबायचं आहे. जास्त पण दूध थंड नाही करायचं आहे. लगेचच 1-2 मिनिटानंतरच या कपामध्ये बघा, मी छोट्याशा कपामध्ये म्हणजे मी एक पुरा लिंबू घेतलेला आहे मीडियम साईजचा. त्याचा मी या कपामध्ये या ग्लासमध्ये छोटा रस काढून घेतलेला आहे आणि त्यातच थोडंसं मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. डायरेक्टली लिंबू पाणी ॲड करू नका. फक्त पाणी आणि लिंबू असं मिश्रण घेऊन ते दुधामध्ये आपल्याला मध्ये-मध्ये मिसळत राहायचं आहे. थोडं-थोडं घाला, एकदाच घालू नका. आणि आता पहा, इथे असं मी थोडं-थोडं घालून चमच्याने मध्ये-मध्ये हलवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. म्हणजे यात आपण जसं पनीर तयार करतो ना, त्या पद्धतीने सेम ही प्रोसेस करायची आहे. अशाने तुम्ही घरच्या घरी पनीरसुद्धा तयार करू शकता. आता आपल्याला हा पनीरच तयार करायचा आहे, जो आपल्याला आपल्या बर्फीसाठी वापरायचा आहे. पहा, इथे पनीरसुद्धा आपल्याला बाजारातून आणायचं नाही आहे, घरच्या घरीच तयार करायचं आहे. आता पहा, इथे जोपर्यंत आपलं पनीर तयार होत नाही तोपर्यंत जे मिश्रण आहे दुधाचं, त्यात मी लिंबू घालून ठेवलेलं आहे आणि आता 1 ते 2 मिनिटभर त्याला मध्ये-मध्ये हलवत राहायचं आहे. आणि लक्षात ठेवा, गॅस मी बंद केलेला आहे उकळी आल्यानंतर आणि ते हलवत राहायचं आहे. तोपर्यंत मी इकडे एक साईडला आपल्याला बर्फीसाठी लागणारी जी रबडी आहे ना, जे मेन आपले इन्ग्रेडियंट ते तयार करूया. आता इकडे मी एका पॅनमध्ये 2 कपभर तापवलेलं दूध घेतलेलं आहे. चांगलं तापवलेलं दूध घ्या, म्हणजे इथे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि जरी कच्चं दूध घेतलं तर पहिल्यांदा त्याला अर्धं दूध होईपर्यंत आटवून घ्या आणि नंतर आटवल्यानंतर इथे पण तसंच करायचं आहे. आपल्याला खाली थोडंसं पाणी टाका 1 चमचाभर, जेणेकरून खाली आपलं दूध जे आहे ना किंवा आपला जे गाढा तयार होतो नंतर मिश्रणाचा, तो खाली लागू नये. आता मी ते नॉनस्टिकची कढाई वापरलेली आहे, त्याने अगदी सोपं जातं, खाली अजिबात चिपकत नाही. आणि आता बघा, मी याच्यामध्ये दूध तापवल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिटभर मी दूध तापवल्यानंतर उकळी आल्यानंतर त्याला चांगली साय आलेली आहे. ती सायसुद्धा आपल्याला त्याच्यातच मिश्रण त्याचं मिक्स करायची आहे. आणि आता त्यानंतरच लगेच मी 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली. मी इथे व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, तुम्ही कोणतीही यूज करू शकता. आता यामध्ये तुम्ही जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही काही घाबरू नका, कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकलं तरीही चालेल. आणि 1 कप दूध पावडर. आणि आता पहा, कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर थोडेसे मी बदामाचे काप जे आहेत ते भाजून घेतलेले बदामाचे काप करून घेतले होते, ते सुद्धा टाकलेले आहेत. आता हे मिश्रण चांगलं गाढ होण्यासाठी मी पुन्हा एकदा थोडंसं दूध ॲड केलं त्याच्यामध्ये. दूध ॲड करून ही मस्तपैकी पातळ अशी पेस्ट तयार केलेली आहे त्याची. आता ही बाजूला ठेवून द्या. आता आपली रबडी जी आहे ती परफेक्टली तयार झालेली आहे. आता पहा, इथे पाहताय तुम्ही, मी जे पनीर तयार करायला ठेवलं होतं 1 ते 2 मिनिटभर मी मध्ये-मध्ये त्याला हलवत सुद्धा होती. असंच ठेवू नका, त्याच्याने काय होतं, आपला जो पनीर आहे तो पूर्णपणे आपल्याला मिळून जातो, म्हणजे वेस्टेज जात नाही. आता यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं थंड नॉर्मल पाणी असतं ना, ते पाणी ॲड करायचं. तुम्ही बर्फाचं पाणीसुद्धा ॲड केलं तरीही चालतंय. त्याच्याने पूर्णपणे जो पनीर आहे ना, तो जेवढा पण पनीर आहे ना, तो आपल्याला कव्हर होतो आणि आपल्याला भरपूर असा पनीर त्याच्यातून तयार होतो. वेस्टेज अजिबात जात नाही. आता जो हा स्टॉक उरलेला आहे तो स्टॉक तुम्ही ठेवून द्या. एका रुमालामध्ये मी हा जो पनीर तयार झालेला आहे तो इथे निचरून घेतलेला आहे रुमालामध्ये. चाळणीमध्ये गाळून घ्या त्याचं पाणी आणि इथे पहा, रुमालाला घट्ट अशी पीळ मारा. जेवढं एक्सेस वॉटर आहे ना तेवढं तुम्हाला काढून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असा गोळा तयार होतो. आणि आता पहा, आपल्याला पाहिजे तसा या पनीरचा मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे आपण पनीरच तयार केलेलं आहे ॲक्च्युली. आता तुम्हाला पनीर जर परफेक्टली हवं असेल तर या मिश्रणाला आपल्याला एकदम स्टफ करून एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, चपट्या भांड्यामध्ये स्टफ करून तुम्ही याला फ्रीजमध्ये थोडंसं ठेवायचं आहे 2 ते 3 तास. मग तो पनीर व्यवस्थित सेट होतो. तो तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये कशामध्येही वापरू शकता. छान लागतो, अगदी सेम टू सेम बाजारातल्या पनीरसारखाच.
आता हा पनीर मी डायरेक्टली असाच घेतलेला आहे परातीमध्ये आणि त्याला आपण असा फेटाळत राहायचं आहे. पहा इथे आता गोठाळा होत नाही आहेत, म्हणजे चिपकत नाही आहे माझ्या बोटाला, म्हणजे हे पनीर छानपैकी फेटाळलं गेलेलं आहे, परफेक्टली तयार झालेलं आहे. असं आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिट लागले मला फेटाळून घ्यायला. आता या मिश्रणामध्ये बघा आपण जी रबडी तयार केली होती ना, ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. सगळी संपूर्णपणे रबडी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, कारण मी हे प्रमाण जे आहे ते परफेक्टली घेतलेलं आहे. सगळी रबडी याच्यामध्ये वापरा. आता यामध्येच वरती मी पिठी साखर घातलेली आहे. अर्धी वाटीपेक्षाही मला थोडी कमी लागली आहे. अर्धी वाटीला 2 चमचे शिल्लक उरलेले एवढी मी घातलेली आहे. आता यासोबतच तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रुट्स हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता याच्यामध्ये. वेलची पावडर हवी असेल तर वेलची पावडरसुद्धा घाला. आता या मिश्रणाला व्यवस्थित फेटाळून घ्या. तुम्ही ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने सुद्धा छान होतं हे. मी हातानेच फेटाळून घेतलेलं आहे. चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्या आणि आता एखाद्या चपट्या डब्यामध्ये, स्टीलच्या, काचेच्या कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही याला बटर पेपर घालून त्यामध्ये थोडंसं बटरने किंवा घीने स्प्रेड करून घ्या. ब्रशने बटर घी लावून घ्या त्या बटर पेपरला. डायरेक्टली ठेवू नका, त्याच्याने चिपकू शकते आपली जी मिठाई आहे ती. आणि त्यामध्ये हे घालून द्या डब्यामध्ये. सर्व मिठाई जी आहे ती याच्यामध्ये स्प्रेड करा व्यवस्थित. पहा इथे माझे आता 1 लिटर दुधामध्ये म्हणजे परफेक्टली अर्धा पाऊण किलो मिठाई तयार झालेली आहे. पहा किती सोपी आहे, अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि अतिशय चविष्ट लागते, कमाल लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. दिसायला सुद्धा एकदम सोपी जेवढी आहे ना, पण खायला तेवढीच टेस्टी चविष्ट लागते आणि घरच्या घरी असल्यामुळे फ्रेशसुद्धा आहे. ताज्या पनीरपासून तयार झालेली मिठाई आहे, अगदी कोणीही सहज बनवू शकतो. आता या डब्यामध्ये घातल्यानंतर ना झाकण लावून त्याला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये नका ठेवू. 5 ते 6 तास हिला सेट व्हायला ठेवून द्या. आता मी खालून वर थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले होते. दिसायला पहा किती छान दिसते, अगदी बाजारातल्या मिठाईपेक्षाही सुंदर लागत होती, खूपच टेस्टी लागत होती. आता ह्याच्या वड्या पाडून मी ही मिठाई आता पहा तयार झालेली आहे माझी मिठाई खाण्यासाठी. घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. कोणताही सणवार असू दे किंवा पाहुणे मंडळी येऊ दे, अशी मिठाई घरच्या घरी नक्की तयार करा. सगळ्यांना खाऊ घाला, सगळ्यांना खूप आवडेल. आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.